एक नजर नागपूरच्या क्राईम जगतावर। नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी सर्व झोन प्रमुखांना कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिलेत। सर्व झोन प्रमुखांनी तत्परतेने या आदेशाचे पालन करीत त्यांच्या हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली आहे। या अंतर्गत कोतवाली, गणेशपेठ आणि तहसील पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालून रेकॉर्डवरील जवळपास 15 आरोपींच्या घरांची झडती घेतली गेली आहे। यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने तसेच माननीय सहपोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या झोन 3 मॅडम स्वामी मॅडम DCP यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोम्बिंग ऑपरेशन घेतलं। तर कोतवाली विभागाच्या ज्या आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त मॅडम आहेत मोरे मॅडम यांनी हे कोम्बिंग ऑपरेशन लीड केलं। यामध्ये कोतवाली विभागातले 3ही पोलीस स्टेशन तहसील, गणेशपेठ आणि कोतवाली या 3ही पोलीस स्टेशनचा स्टाफ, आमच्या पोलीस स्टेशनची DBचा अधिकारी स्टाफ, आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी असे आम्ही जवळपास 4 अधिकारी आणि 17-18 कर्मचारी आणि स्वतः ACP मॅडम ह्या आम्ही पूर्ण बजेरिया भागात, बालदरपुरा बजेरिया भागात पूर्ण आम्ही कोम्बिंग ऑपरेशन केलं। या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आम्ही जवळपास 15 गुन्हेगारांची घरे पूर्णतः सर्च केली। त्या सर्चिंग ऑपरेशन दरम्यान आम्हाला एक रेकॉर्डवरचा आरोपी आहे शानू उर्फ रईस खान वल दराफ खान। शानू जो आहे त्या शानूच्या घरामध्ये आम्हाला 2 हत्यारं मिळाली। त्याच्यामध्ये एक स्टीलचा चाकू होता आणि एक गुप्ती होती। ते चायनीज मेड आहे आणि खूप धारदार आहे ते। तिथे आम्हाला ती हत्यारं मिळाली। त्याप्रमाणे आम्ही त्या आरोपीविरुद्ध आर्म ॲक्टप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच एक रेकॉर्डवरचा NDPSचा जो गांजा विक्रेता आरोपी आहे, जो रेकॉर्डवरती त्याच्यावरती यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, तो अझर मजर शेख आहे। त्याच्या घराची सुद्धा आम्ही झडती घेतली। तर त्या झडती दरम्यान आम्हाला त्या ठिकाणी 54 ग्रॅम गांजा मिळून आला। तर ती एक आम्ही NDPSची कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई ही त्या आरोपीच्या आईच्या विरुद्ध झालेली आहे। कारण आरोपी इथे नसतो, तो बाहेर असतो असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु घरामध्ये हे गांजा मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी चोरून लपून गांजा विकला जातो याच्या बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत्या। तर ह्या 2 कारवाया आम्ही कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान केलेल्या आहे। पहिले जे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आमचा 3ही पोलीस स्टेशनचा DB स्टाफ जो आहे तो इन्व्हॉल्व होता। त्याचं लीडिंग जे केले आमच्या ACP मॅडमनी केलं। आम्ही स्वतः काल कोम्बिंग ऑपरेशन मी सुद्धा होतो। आमचा DBचे PSI डोईफोडे आणि रात्रपाळीचे ड्युटी ऑफिसर API गाडगे, तसेच आमचे इतर DBचा स्टाफ, कोतवालीचा DBचा स्टाफ आणि तहसीलचा DBचा स्टाफ असे 3ही पोलीस स्टेशनच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे आमचं चांगलं कोम्बिंग ऑपरेशन सक्सेसफुल झालं। तर हे होते नागपूर शहरातील कोम्बिंग ऑपरेशनची अपडेट। दोन्ही आरोपींवर कारवाई केली जात असून पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे। पुढील काही दिवसांमध्ये या तपासाची अजून माहिती मिळण्याची शक्यता आहे।